हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाला आणि मजेतच असायला हवं. दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि उठले, माझी आंघोळ वगैरे झालेला आहे. नाश्ता कायचं बनवलेला नाही, कारण सांगते त्याचं पुढे. तर पहिल्यांदा सगळ्या खोल्या हॉल वगैरे क्लीन केलेला आहे, लोटून झाडून. हीच पहिली स्टेप आहे आजच्या दिवसाची आणि व्लॉगच्या व्हिडिओची सुद्धा. केल्याशिवाय मला काही जमत नाही लोटल्याशिवाय. तरी 1 कप चहा वगैरे झालेला आहे मिस्टरांचा, माझा. आणि छोटा मुलगा सकाळी लवकर उठून आवरून लवकर म्हणजे फारच आज लवकर उठलेला, आंघोळ करून गेलेलाच मला कळलेलं नाही. आणि त्यानंतर मला जाग आली आणि मी उठल्यानंतर बघते तर तो गेलाय म्हणून सांगितले. कारण काय सांगते, मिस्टरांचा जर लवकर मॉर्निंग कॉलेज होतं, तसं तर त्यांचं 9-9:30ला ते जातात रेग्युलर टायमिंगला. पण कसं आहे आता सायन्स कॉलेजवरती असल्यामुळे एक्झाम चालू झालेला आहेत, त्यामुळे थोडं टायमिंग चेंज होतं अशा कालावधीमध्ये त्यांचं. आणि सकाळी लवकर त्यांना उठून जायला लागते. 7ला तरी लॅब्स सगळ्या उघडायला लागतात आणि आदल्या दिवशी जरा क्लिनिंग वगैरे करावं लागतं, तसं त्यांनी केलं आहे सगळं. आणि पण 7ला तर शार्प हजर राहायलाच लागते, थंब असतो त्यांचा त्याच्यासाठी. मग ते सांगून ठेवलं होतं आदल्या दिवशी मी सकाळी लवकर उठणार आहे, त्यामुळे कुणाकुणाचे लवकर आहेत त्यांनी माझ्या अगोदर उठायचं आणि आंघोळ करून बसायचं. म्हणून तो म्हणजे मध्ये मध्ये बाबा जाऊ देत नाहीत म्हणून हो अगोदरच उठून आंघोळ करून 6:45लाच तशी शाळा, 7:30लाच ते 7लाच गेलाय शाळेत. आता असू दे म्हटलं, मी 6:45ला उठले. मिस्टरांसाठी 1 कप चहा वगैरे द्यायचा होता, तो दिला. मग त्यांनी आवरायला घेतणार तेवढ्यात आणि त्यांना कंटाळल्यासारखं झालं म्हणून 15 मिनटं आणि झोपले. मग त्यांचं आवरल्याशिवाय मला मध्ये जाऊ देत नाही, तर रागवतात. कारण ते जे नोकरीला जातात त्यांनाच प्राधान्य देणं गृहिणीने तर म्हणजे महत्त्वाचं आहे असं वाटतं. कारण त्यांनी वेळेत गेले तरच पुढचं आपलं रुटीन व्यवस्थित होतं, नाही तर मग त्यांची पण चिडचिड होते, आपली पण चिडचिड होते. आणि त्यांची महत्त्वाचं आहे कारण त्यांनी ड्युटीवर असतात आणि वेळेत जायला लागतं नोकरदार वर्गाला. तसं आपल्या घरात कसं आपण कधी केव्हाही काही करत बसलो तरी चालतं, पण त्यांची टायमिंग पाळून पण सुद्धा त्यांना हातभार लावायलाच पाहिजे, नाहीतर चुकलं की सगळंच चुकत राहतं मग आणि त्यांना ओरडा बसतो तिथे. म्हणून मी पण थांबले आंघोळीची. आणि मोठ्या मुलग्याचं कसं 10वीचा पेपर आहे आज, तो काय 10लाच जाणार आहे, पण तो पण रेग्युलर असं 8ची टायमिंग आहे तिची आंघोळीची, तसं जसं पेपर चालू झाले तसं. पण तो पण थांबला होता. म्हटलं तू तर कर, नाही तर बाबा तर करू द्यात, मला काय जाऊ देणार नाही असं दोघं माहिती आहे म्हटलं. आणि तुम्ही दोघे पण पटकन आवरून घ्या म्हणजे मग मी करते. तर तो थांबला. मिस्टरांनी आवरून घेतलं त्यांचं त्याने आवरून मग ते पण गेले वेळेत त्यांच्या. माझी आंघोळ झाली, मग त्याची झाली. मग तसं तर असं 8:30 पावणे 9ला सगळ्यांच्या झाल्या आंघोळ्या. म्हटलं आता आज लवकर आवरले तर हे करून टाकूया, फरशी पुसून धुणं धुये, तेवढ्यात तू 10ला जातोस, त्या टायमिंगमध्ये माझं होऊन जाईल. म्हणून मी 9 ते 10 या टायमिंगमध्ये माझं फरशी आणि धुणं वगैरे सगळं झालं. आणि आता क्लिप जोडलीच होती मी, धुणं लगेचच वरती घालून आले. तरी वर खाल करत 10-10:15 झाले मला धुणं वगैरे घालायला. एक 15 ते 20 मिनटं रेस्ट केली. आणि मिस्टरांनी सांगून सकाळी गेल्यात, अगं तुला जमलं तर कोल्हापूरला जायला लागणार आहे. मग मला थोडंसं चिडचिडल्यासारखं झालं. कारण सांगते, आदल्या दिवशी जर तुम्ही सांगितलं असतं तर लवकर उठून सगळी कामं लवकर आवरली की मी पटकन जाऊन आले असते म्हटलं. आणि आत्ता सांगायला 9च्या टायमिंगला की तू कोल्हापूरला जा म्हणून. आता इथनं पुढं आवरायचं कसं मी आणि काय करायचं हे टेन्शन होतं. तरीसुद्धा मी पटपट आवरत होते. अगं तुला लवकर नाही जायचं, दुपारी 2ला जायचं असं सांगायला लागले. मी म्हटलं 1च्या गाडीने गेले की 3पर्यंत येते, थोडं रेस्ट घेऊन मग संध्याकाळचं वगैरे भांडी वगैरे पडलेली असतात, त्यामुळे भांडी घासून मग आणि थोडं रेस्ट घेऊन परत आणि एडिटिंगचं वगैरे काम असतं आणि मग 3 तास 2 तास त्यामध्ये जातात. असं मग नियोजन सगळंच बिघडतंय म्हटलं. तरी पण बघते कसं होतंय असं म्हणत मी स्वयंपाकाला घातला 11 वाजता. तर स्वयंपाकमध्ये मी डाळीची आमटी इकडे फोडणी टाकले आणि वांगंसुद्धा फोडणी टाकलं. 12पर्यंत तरी स्वयंपाक होऊन जाईल, मग बाकीची कामानी आहेत.
आणि त्यात काय झालं, आदल्या दिवशी मी भांडी घासलीच नाहीत. सकाळी काय घासलेली दिवसभर तशीच पडलीत आणि संध्याकाळी पण इतका कंटाळा आला आणि संध्याकाळी काही जेवणाचं इतकं काय नव्हतं करायचं, कारण बिर्याणी आणली होती तयारच. मग मुलांनी तेच खाल्ली आणि चपात्या थोडं शिल्लक राहिल्या. आता किती करायच्या आणि किती ठेवायच्या हे प्रश्न होता. तशात तर त्या राहिल्या होत्या, तशाच मी काय केल्या, फ्रीजला लावल्या होत्या. तर ते काढायला गेले, काय राहिले काय फ्रीजमध्ये आल्या दिवशी, तर वरचा कप्पा मी केव्हा तरीच उघडते, मला ते कप्प्याची इतकी काही गरज भासत नाही. तर आत्ता मला साय काढायची होती 2 पातेल्यातली, ते काढता बघा काय झाले. तर मुलांनी ह्या आईस ट्रेमध्ये काय ठेवलं होतं हेच काय करणार, कलर तर दिसायला लागल्यात. एवढं खरं आणि इतकं बेकार दिसत होतं आणि काय तर व्हायचं म्हटलं असलं, काय केले कुणास ठाऊक, त्याचा परिणाम दुसऱ्या पदार्थावरती होतो आणि असं नको आहे म्हटलं. मी पटकन ते भिजवत टाकले बेसिनमध्येच आणि कसं हात धुताना वगैरे त्यात पडेल पाणी आणि भिजून पण जाईल आणि व्यवस्थित ते मला नंतर घासता पण येतील म्हटलं. आणि असं काढून ते ठेवलं. इकडं वांग, भात, चपाती अजून करायची आहे. तेवढ्यात म्हटलं आता आमटी उकळायला भांडी तर भरपूर पडल्यात, पण इतकी जेवढी लागतील तेवढी मी घासायला लागले. एवढ्या कमी वेळात मला आता काय काय करायचं ते समजेना, म्हणून लागल तशी घासून स्वयंपाक एकदा करूया, म्हणजे जेवलं की रिकामं होईल. मग आलं की मिस्टर मग ती फाईल वगैरे देतील घेऊन जायचे, ह्या हिशोबानं माझं फास्ट कामकाज चालू होतं. तर थोडीफारच भांडी घासते का ना. आदल्या दिवशी बिर्याणी आणल्यामुळे मी काय भांडी काय घासतच बसले नाही, बिर्याणी खालून झोपून टाकलो आम्ही. आणि चपात्या तशाच शिल्लक राहिल्या म्हणून तशाच मी फ्रीजला लावतच, तर फ्रीजला मी काय ठेवत नाही चपाती वगैरे. पण अशा वेळेला अशा भरपूर झाल्या होत्या म्हणून मग टाकायचं कसं प्रश्न होता. म्हटलं आता त्या शिळ्या आहेत त्या गरम करून मीच खाते आणि ताज्या तेवढ्या मुलांसाठी मिस्टरांसाठी करून देते. ह्याच्यासाठी एक 3 ते 4 चपातीचीच कणिक मी मळल्या आणि बाकीच्या चपाती वगैरे काढल्या. डाळ पण शिजवून ठेवली होती आणि रस्सा आणल्यामुळे डाळ पण तशीच ठेवली मी, आमटी पण केली नाही आदल्या दिवशी, त्यामुळे तशीच ती फ्रीजला ठेवली होती. ती पण काढली, थोडा वेळ रेस्ट केली आणि मग त्या डाळीची आमटी इकडं फोडणीला दिलेली आहे. आता मुलगा पण 1 वाजता येईल, त्याचं पण पेपर होऊन आणि वेळेत पण जेवायला होईल म्हटलं. आणि मी आणि छोटा मुलगा अगोदरच जेवून घेणार 12, 12:15पर्यंत आणि त्यानंतर ही दोघे 1पर्यंत आले की बाकी थोडी भांडी राहिलेली मी काढणार आहे. अजून मला इस्त्री वगैरे कपडे मारायचे वेळेत होते की नाही टेन्शनच राहील. तरी हो एवढी भांडी अजून घासायची पडलेली आहेत आणि इतकी घासल्यात, तर एवढी भांडी पडतात रोज. आता ही भांडी घासताना काय कारभार झालाय, काय करायला गेलं की इकडं असं झालं नाही, असं काय होणार नाही. तर गडबडीत काय झाले बघा, इकडं आमटी सगळी उत्तू गेल्या कट्टावर. एक काम कमी करायला म्हटलं तर इकडे जास्त होऊन बसलं, म्हणजे कमी वेळेत जास्त काम करायला गेले आणि इकडं एक्स्ट्रा काम मलाच लागलं. लगेच कट्टा मी वॉश करून घेतला, कारण तसंच राहिलं तर तसंच राहणार दिवसभर. तसं किचन कट्टा क्लीन आहे, फक्त चपात्याच तेवढ्या आता करायच्या. ते झाल्यावर इतका काय क्लीन करावा लागणार नाही मला कट्टा, म्हणून म्हटलं आता ते आमटी सांडलेलं पहिला व्यवस्थित खळाखळा धुवून घेऊया, म्हणजे चपात्या व्यवस्थित झाल्या की मग कट्टा थोडाफार क्लीन करून मला जाता येईल, पटकन बाहेर पडता येईल म्हटलं. आता 12 वाजत आलेलेच आहेत, इतका काय आता चपात्या करायच्या नाही, 4च तेवढ्या करायच्या आहेत. त्यामुळे ते पटकन करून घेते. आणि छोटा मुलगा पण सकाळी गेलता, त्याला पण आज नाश्ता कुणालाच केला नाही. टोस्ट आणि खारी मिस्टरांनी आणली होती, त्यामुळे त्याच्यावरती सगळेजण चहा आणि खारी टोस्ट असंच झालेलं आहे. त्यामुळे भूक भरपूर लागलेली आहे. कर लवकर म्हणालाय, पण माझं पण आवरणा. मला पण इतकं वाईट वाटत होतं, वेळेत लवकर झालं तर बरं होईल म्हणून मी म्हणत होते. आदल्या दिवशी जर सांगितलं तर भांडी वगैरे घासली की हे स्वयंपाकाचं काम माझं तासाभरात होऊन जाते आणि धुणं परशी तासाभरात, असं 2 तासाचंच काम राहते आणि मग जायला मला पटकन येतं आहे आणि रेस्ट घेऊन पण जाता येईल. घाई गडबड करून गेली की मला पण असं थकल्यागत होते, म्हणून सांगत होते मिस्टरांना आदल्या दिवशी थोडं काही कल्पना देत जावं, म्हणजे थोडीफार पूर्वतयारी असली की रिलॅक्स राहतं दुसरा दिवस. त्यामुळे बाकी काय नाही. आणि जशी भांडी आता पडतील तशी घासलेलीच आहे, तशी तर थोडी राहिल्यात आता राहतीलच. तर कोल्हापुरासनं आल्यानंतरच मी बाकीची काढेन. ह्या शिळ्या चपात्या थोड्या गरम करते, जेणेकरून मला आता जेवायला बसायचं आहे. त्याच तव्यामध्ये मी त्या गरम केल्या, आता त्या टाकून तर काय मी देणार नाही, मीच खाणार आहे. मलाच ते कसं तर वाटतंय टाकायला आणि देऊ पण हे अन्न टाकून.
तर इकडे वरची कपडे मी खाली आणली होती, म्हटलं घड्या घालून ठेवूया, जेणेकरून घड्या घालून गेले की मुलं त्यांच्या कप्प्यामध्ये ठेवून देतील. तसं तर छोटा मुलगा मीच ठेवते, कोण ठेवणच झाले आपापल्या कप्प्यात. त्यामुळे इतकं कपड्यांचं असं घरभर पसारा झाला आहे. डोकं माझं दुखायला, तर त्याला ऑर्गनायझरच करणार आहे थोडं. तर म्हणजे जसं मला वेळ मिळेल त्या ह्याच्यात मी ऑर्गनायझर करून प्रत्येकाचे कपडे व्यवस्थित ठेवले जातील, हा उद्देश आहे माझा. पण आता बघूया केव्हा मी बनवेल. तसा एक बनवला आहे, पण सुई कसे तुटते त्यामुळे भीती वाटते ह्या मशीनवरती, म्हणून बसायला नको वाटायला लागले. तरी पण बघेनच कसं मला जमेल तसं. तर मिस्टर यायचे आहेत, 12:45 वाजलेला आहे. माझं आणि छोट्या मुलाचं जेवण पण झालेलं आहे, म्हणून म्हटलं आता कपड्यांच्या घड्या घातलं की 5 मिनिटात माझं हे काम होऊन जाईल. कारण आल्यानंतर किती वेळेला आता मी बसनं जाणार, त्यामुळे वेळ लागणार मला जायला पण यायला पण. मग आणि उभा राहून जायला लागते आणि उभारून तासभर यायला लागते, गर्दी असते बसला म्हणून. आता कपडे मी आता जाणार आहे, त्यामुळे कपड्यांची इस्त्री मी मारून घेत होते. इस्त्रीकडे लावली आणि कपडे वरचाच घेतला मी ड्रेस मला इस्त्री मारायसाठी. आणि इकडे इस्त्री तापेपर्यंत माझी बाकीची कामं असं करते कमी वेळेसाठी. तर ह्याला वेळ द्यायला नको म्हटलं, तापेपर्यंत बसण्यापेक्षा मी मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे लावून घेतलं. कारण बसनं जाणार, इथनं चालत तिथं आणि कोल्हापुरात चालावं लागतंय त्याच्यासाठी. मग तिथं ऊन लागणार म्हणून सगळं मी व्यवस्थित लावलं. आता जाताना पावडर आणि केस विंचरली की झालं, म्हटलं इस्त्री मारून घेते. इतक्यात आता एवढ्यात 2 मिनिटात मिस्टर येतील, तेवढ्यात मी ड्रेस घालून आवरून रेडीच होऊन बसणार. 2 मिनिटात आवरते, इतका काय वेळ लागत नाही आहे. त्यामुळे आता सगळं झालेलं आहे. कोल्हापुरातलं काम होऊन मी खाली आले होते आणि बस स्टँडच्या दिशेने चालले होते. तर आजचं छान अशी काम पूर्ण झालेलं आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवडत असेल नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.